नमस्कार, मी तुमचा ब्लॉगर अप्पा आणि आज आपण सकाळ सकाळ घरापाशी आपला जो 1.5 एकराचा प्लॉट आहे त्याच्यावर पाणी लावायसाठी गेलतो. आपण तिथं कॉक फिरवून घेतलं. तिथून पुढं आपलं खाली जे रान आहे 2 एकर त्याच्यातले अर्धा एकराव आणि इथल्या 1.5 एकराव असं 5च्या मोटरने पाणी बसतं. तर खाली पण जाऊन तिथलं कॉक हे फिरवून घेतलं. तिथून पुढं मग मळ्यात गेलो. मळ्यात जाऊन बोर ही चालू केलं. बोर ही चालू केल्यानंतर परत आपल्याला गावातनं जी आर भरून आणायचा होता, तर गावात जाऊन जी आर भरून घेऊन आलो. तिथून पुढं मग नंतर आपल्याला आपला जोडीदार ट्रॅक्टर आणला होता. तर आपल्या तुरीचा 1.25 एकराचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फनायचं होतं. तर मग चालू केलं तर तिथं आपण 1 तास 1.5 तासात आपलं सगळं फनून झालं. तिथलं फनून झालं की परत त्याला ट्रॅक्टर सावली लावला आणि आपली ॲम्बेसेडर घेतली. परत आपल्याला खालीच रानात म्हणजे आपण सकाळी अर्धा एकरावर जे पाणी लावलं होतं ते 1.5 एकराचा प्लॉट आहे, त्या 1.5 एकरावर पाणी लावायचं होतं. तर मग सगळं कॉकी फिरून घेतलं. कॉकी फिरून घेतल्यानंतर आपल्याला केळीच्या प्लॉटला पाळी मारायची होती. तर मग पाळीचा अवजार म्हणजे त्यालाच जोडायचं होतं, तर ते जोडून घेतलं आणि तिथून पुढं मग आपल्या केळीच्या ह्याला पाळी मारून घेतली. पाळी मारून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर पाणी लावायचं होतं, ज्या रानात पाळी घातली तिथं. मग तिथं मोटर ही चालू करून घेतली आणि सगळं ड्रीप ही आपलं वाकडं तिकडं झालेलं लावून घेतलं.